यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूहसंभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरे। जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। वाह नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे। राजा गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम शरणागत दीना
कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे। बालकृष्ण चरणी लक्ष लागो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो। राजा राम राम चरणी लक्ष लागो। कीर्तन संगे रंगात देहवा ओ रे, कीर्तन संगे रंगात देहवा ओ रे। बालकृष्ण चरणी लक्ष लागो। राजा राम राम चरणी लक्ष लागो। स्वरूपे मन हे लाविता सौख्य आमाऊ, स्वरूपे मन हे लाविता सौख्य आमाऊ। काम क्रोधादिक जाती निज धाम, काम क्रोधादिक जाती राधा कृष्ण चरणी लक्ष लागो। राजा राम राम सारा सार वदविता सद्गुरु राया रे, सारा सार सद्गुरु राया रे। मंगल धाम जीवन नरहरि पायो, मंगल धाम जीवन नरहरि पायो रे। बालकृष्ण चरणी लक्ष लागो। सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे, सद्रूप चिन्मय, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रे। तन्मय होनी बलवंत प्रेमेगा, तन्मय होनी बलवंत हे। बालकृष्ण चरणी लक्ष लागो। राजा राम राम चरणी लक्ष लागो। बालकृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो ले। ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया। मती मंद मी काहीच नेणो, मती मंद, मती मंद मी काहीच नेणो। मती मंद मी काहीच नेणो। सांख्य अथवा न्याय गुरु रे, सांख्य अथवा न्याय ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया। हीन दीन परी मनास वाटे, हीन दीन परी, हीन दीन परी मनास वाटे। हीन दीन परी मनास वाटे। इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी। ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु
सद्गुरु ते विनवी, जनार्दने सद्गुरु ते विनवी. जनार्दने सद्गुरु ते विनवी. जनार्दने सद्गुरु ते विनवी. निरंजनीच्या राया गुरु रे, निरंजनीच्या राया ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया. ये सद्गुरु राया. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. महारुद्र हनुमान की जय. भारत माता की जय. गो माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. नमस्कार. कीर्तनासाठी एकमेव पूर्णपणे वाहिलेलं यूट्यूब चॅनल आपलं कीर्तन विश्व आहे. तेव्हा या निमित्तानं आपण सगळ्यांची कीर्तन ऐकतो आहोतच, पण पुढल्या महिन्यात कोणती कीर्तन येणार याची आपल्याला उत्सुकता असेल तर 20 आणि 22 दिनांकाला आपण निश्चितपणे आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ती कीर्तनं जाणून घेऊन त्याला प्रायोजित करण्याचा प्रयत्न करा. आणखीन प्रायोजकत्वासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कार्यालयाचे नंबर दिलेलेच आहेत, त्याच्यावर आपण संपर्क करू शकता. त्याचबरोबरीनं आपल्या भागामध्ये कोणी नवोदित कीर्तनकार असेल ज्याचं कीर्तन या ठिकाणी व्हावं अशी आपली इच्छा आहे, त्यांना आमच्याशी संपर्क करायला सांगा. आपण निश्चितपणे या नवोदितांना सुद्धा उत्तम संधी देऊ. तेव्हा हा अनेक वर्ष चालू राहणारा मोठा उपक्रम आहे. याला लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. निश्चितपणे कीर्तनाचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर प्रायोजकत्व घेऊन ह्या सगळ्या कार्याला हातभार लावा. नमस्कार. प्रथमतः आपण सर्व कीर्तनप्रेमी यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आणि आजचे आमचे ज्यांनी मला ही कीर्तनाची संधी दिली, हे कीर्तन विश्वाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. जय जय रघुवीर समर्थ. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नये. निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. पाहून येवास आणि कान
पाहून ये वास आणि कांची निष्ठावंत निष्ठावंत भाव तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म वानोत निंदोत सुनीतिमंत चळो असोवा कमलागृहात हो मृत्युआजीच घडे युगांती सन्मार्ग टाकून भले न जाती. गोपाल कृष्ण भगवान की जय. अगदी अलीकडच्या काळातले थोर नामावतारी संत सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उत्तरार्धातली ही कथा आहे. महाराजांच्याकडे खूप लोक आता येऊ लागली होती आणि आपापले प्रपंचाचे प्रश्न घेऊन यायचे. नेहमीप्रमाणेच प्रत्येकाचं गारणं तेच असायचं, काही ना काहीतरी. पण महाराज मात्र त्या प्रत्येकाला पहिलं म्हणजे त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचे, त्याला राहायला ठेवून घ्यायचे, त्याला प्रसाद घालायचे आणि जाताना त्याला समाधान होईल असा तो परत जायचा. याचं कारण अतिशय सोप्या शब्दात परमार्थ सर्वांना सांगायचे. अशामध्येच 1895मध्ये महाराजांच्याकडे गणुबा कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ आले. कागवाडचे हे राहणारे इतक्या लांबून गोंदवल्याला आले होते. पण त्यांची रामभक्ती आणि उपासना बघून महाराजांनी त्यांना पहिल्याच भेटीत अनुग्रह दिला. ही त्यांची खासियत होती. गणुबा त्याच्यामुळे खूप आनंदी झाले होते आणि त्याप्रमाणे नामस्मरण करून नेहमी आपलं जीवन. पण बऱ्याच वेळा ते पुन्हा गोंदवल्याला येत असत आणि गोंदवल्याला आल्यावरती महाराजांच्या मागे त्यांचं एक इच्छा होती, महाराज आणखीन उपासना करण्यासाठी काय करावं. महाराज म्हणाले, काही नाही, आपल्या इथं शक्य असेल तर एक राम मंदिर उभा राहा. आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एक राम मंदिर देखील कागवाडला केलं. महाराजांचा उद्देश असा की कागवाड ते गोंदल एवढं लांब अंतर त्या काळात वेळ घालवण्यापेक्षा त्याचा उपासनेमध्ये वेळ जाईल आणि आपल्या घरीच रामसेवा होईल. अशा रीतीने त्यांनी उपासना मंदिर पण घातलं आणि उपासना मंदिर स्थापलं. आणि त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि पुन्हा एकदा गणुबा महाराजांच्याकडे आले. महाराज बसले होते, मंडळी बसली होती, ऐकत होते. गणुबांचं कुटुंब तसं मोठं होतं. आई वडील, पती पत्नी, मुलगी आणि मुलं होती. ती मुलांना महाराज काय म्हणतात ते बऱ्याच वेळा ऐकायचं असायचं. म्हणून महाराज काय म्हणतात ते आल्यावरती गणुबा ऐकून ठेवत असत. महाराजांच्या समोर मंडळी बसली होती आणि सांगत होते. व्यापारी होते, काही नोकरी करणारे होते, काही साधे होते. महाराज म्हणाले, आम्ही व्यापार कशासाठी करतो? आम्ही व्यापार करतो तो फायदा मिळवण्यासाठी. आम्ही नोकरी कशासाठी करतो? तर आम्ही नोकरी करतो पगारासाठी. पण आम्ही प्रपंच कशासाठी करतो? याचं उत्तर कोणाला पटकन येईना. तेव्हा महाराज म्हणाले पटकन, आम्ही प्रपंच करतो तो सुखासमाधानासाठी करतो आणि तोच आम्ही विसरून जातो. आणि ज्याच्या प्रपंचात राम आहे त्याचा प्रपंच सुखाचा आहे. आणि परोपरीने पुन्हा प्रत्येकाला रामनामाकडे नेणं हा त्यांचा उद्देश असायचा. कुठल्याही याचा माणूस असला तरी त्या माणसाला परत एकदा अतिशय सोपी अशी सगुण भक्ती, अन्नदान आणि नामस्मरण हे सांगायचा परोपरीने प्रयत्न करायचा असेल. पण ह्या वेळेला गणुबांचा चेहरा जरा दुर्मुखलेला होता.
महाराज म्हणाले, हे काय हे दुर्मुख नाम संवत्सरे, राम नाम घेतो त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न पाहिजे. राम नामाची खरी खूण म्हणजे प्रसन्नता चेहऱ्यावर, कायम आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रसन्नता असणं हे अपेक्षित आहे. महाराज बरोबर आहे आपण म्हणतात ते. पण झालं असं की रामरायाच्या समोरची मारुतीरायाची मूर्ती जरा भंग पावली. माझी फार मोठी चूक झाली असं मला वाटतं, म्हणून मी आलो आहे. एवढंच ना. महाराज म्हणाले, काळजी करू नये बाळ, आपण दुसरी मूर्ती स्थापन करू. त्याला खूप हायसं वाटलं आणि घरी गेले आणि सांगितलं. महाराजांनी सांगितले दुसरी मूर्ती आणि नवीन मूर्ती बनवून आणली आणि महाराजांच्याकडे परत आले आणि म्हणाले, महाराज आता मात्र स्थापनेला आपण यावं. महाराजांना परोपरीने विनवणी केली. महाराज म्हणले, येऊ, आज येऊ, उद्या येऊ, पण मी येईन. पण महाराज एकदा येतो म्हणले की नक्की येतात हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून गणोबा परत गेले. त्या वाट बघत बसले. 2 महिने झाले आज येऊ उद्या येऊ करत आणि महाराज आले नाही. म्हटल्यावर पुन्हा गणोबा आले आणि गणोबा आणि महाराजांना म्हणाले, महाराज आपण येतो म्हणलात, आपली ती मूर्तीची स्थापना. हो हो हो, या दशमीला येतो, काही काळजी करू नका. पण काही खरं वाटेना आणि म्हणून गणोबा तिथं उपास तापास करायला लागले. महाराज म्हणाले, असा जीवाला त्रास करून घेऊ नये, आपलं मन तपासून पाहावं असं महाराजांनी सांगितलं. आणि म्हणाले, मी येतो म्हणले, येतो दशमीला, आपण व्हा पुढे. घरी आले. बायका मंडळींना हे सर्व सांगितलं, त्यांचं छोट्या छोट्या तत्वज्ञानातल्या गोष्टी. आणि म्हणाले, महाराज येतात, चला तयारी करा. आणि म्हणून मंदिर साफ केलं, रंगरंगोटी केली, पताका लावल्या आणि महाराजांची वाट बघत बसले. तेवढ्यामध्ये इथे काका फडके मिरजेचे महाराजांच्याकडे आले आणि महाराजांना म्हणले, महाराज तुम्ही किती दिवस झाले येता म्हटलं आहे आणि आला नाहीत. महाराज म्हणाले, मग उद्या जाऊ आपण. काका फडके, खरंच सांगतोय. अहो पण मला पुढे गणुबांकडे कागवाडला जायचं, मिरजेवरनं कागवाड जवळचं. बुवा चला ना, बरं ठीक आहे उद्या जाऊया. आणि महाराजांनी थोडीशी टाळाटाळ अशासाठी केली की महाराजांना असं वाटत होतं बऱ्याच वेळा की गणुबांच्या मनामध्ये महाराज माझ्याकडे येतात, महाराजांनी मला सांगितलं, याचा किंचितचा अभिमान होतो आहे, म्हणून ते पुढे तो किंचितचा अभिमानही आपल्या भक्ताचा जावा म्हणून महाराज थोडंसं पुढे ढकलत होते. आणि महाराज त्यांच्याबरोबर मिरजेला गेले. काका फडके मिरजेला आले आणि मिरजेला आल्यावरती काका फडक्यांनी बघितलं तर संपूर्ण मिरज दर्शनाला लोटलं होतं. अहो बाहेर नारळ आणि हार मिळेना इतकी गर्दी झाली आणि प्रत्येकजण आपापल्या परीने वस्त्र द्यायचा, दक्षिणा द्यायचा महाराजांना. आणि एवढा मोठा उत्सव झाला की काही विचारता सोय नाही. आणि महाराज म्हणले, अहो पण तुला गडुबांकडे जायचं आहे ना. गणपतराव दामले म्हणून त्यांच्याबरोबर होते महाराजांचं सच्चीचं. गणपतरावना म्हणाले, गणपतराव जे हे नारळ बिरळ त्याचे प्रसाद करून सगळ्यांना द्या. पैसे किती झालेत? ते म्हणाले, अहो बरेच पैसे साठलेत. महाराजांचा एक शिरस्ता होता, ज्या गावामध्ये आपण पैसे मिळतील त्या गावामध्ये ते पैसे खर्च करायचे. आणि म्हणून गणपतरावांना सांगितलं, उद्या सर्व गावातल्या मिरजेतल्या गृहस्थांना बोलवा आणि उत्तम असं जेवण सर्वांना घाला आणि दक्षिणा 1-1 रुपया द्या. झालं तरी पैसे संपले नाहीत. गणपतराव म्हटले, पैसे शिल्लक आहेत. सर्व जातींच्या सुवासिनींना बोलवा आणि त्यांना 1-1 लुगडं द्या. दुसऱ्या दिवशी लुगडंही झालं तरी पैसे संपेनात. महाराज म्हणले, आता दवंडी पिटवा आणि भिकाऱ्या टिकाऱ्या सगळ्यांना बोलवा. आणि महाराजांनी सगळ्या भिकाऱ्या टिकाऱ्यांना बोलवलं आणि त्या दिवशी महाराज स्वतः खीरवाडाला गेले, गव्हाची खीर केली आणि तिथले पैसे संपले. तोपर्यंत इकडे दशमी उलटून गेली होती आणि गणुबांचा धीर सुटला होता. गणुबा घरच्यांना म्हणायला लागले, महाराज मला बोलले नाहीत, पण माझ्या हातून मोठा हा अपराध झाला आहे, मला ते दाखवू देत नाही आहेत. पण महाराज येत नाही याचा अर्थच तो आहे. आणि म्हणून अनुष्ठान सुरुवात केले आणि उपोषणाला बसले. महाराजांचा फोटो समोर ठेवला आणि आज सांगितलं घरी की आज मी सकाळी जो नामस्मरणाला महाराजांच्या समोर बसणार आहे ते दुपारी 3 वाजता माळ खाली ठेवणार आणि एका तांब्याच्या पात्रात सोमन तयार केलं आणि ते मी प्राशन करणार आणि देहत्याग करणार. अहो घरची मंडळी घाबरली, साहजिक आहे. अहो आणि ते सुद्धा पण अशी निष्ठा होती महाराजांच्यावरती. आणि म्हणून तयार झाले, बसले. दुपारी 3 वाजले. पण आदल्या दिवशी रात्री महाराजांनी इकडे व्यंकट भट आणि अंताजी पंत या दोघांनाही रात्री 12 वाजता कानात बोलून काही सांगितलं होतं. पण इकडे ह्यांनी 3 वाजल्या वाजता माळ खाली ठेवली आणि माळ खाली ठेवून महाराजांच्या समोर ते आरती होतं ते आरती केली आणि ते सोमपात्र उचलणार तेवढ्यामधनं बाहेर आवाज आला, गणोबा गणोबा महाराज आले. गणोबाने एक क्षण खरंच वाटलं नाही, पण उठले
आणि बघितलं तर अंताजी पंत आणि व्यंकण्णा भट दिसले. त्यांच्याकडे धावत गेले आणि मिठी मारली. अहो, कोणाला असं सुखासुखी इतका जीव देऊ शकतो का हो? पण एवढं आल्यावरती पण महाराज कुठेत म्हणे. महाराज येत आहेत, काळजी करू नका, आम्हालाच सांगितलं होतं. हे ऐकल्यावर तर गणूबांना अक्षरशः रडा आवरेना. ते म्हणाले, महाराजांनी आम्हाला ही अटकळ सांगितली होती की गेल्या गेल्या तुम्ही ओरडा महाराज आले महाराज आले म्हणून. याचा अर्थ महाराजांना त्यांची ती वेळही माहिती होती आणि ते काय करतात हेही माहिती होतं. आणि आज ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी महाराज आले. शेडबाळला रेल्वे स्टेशनवर उतरले. गणूबुवा त्यांच्यासमोर सर्व कुटुंबाला घेऊन साष्टांग नमन केलं रेल्वे स्टेशनवर. आणि वाजत गाजत विणा टाळ विणा मृदंगाच्या घोषामध्ये महाराजांना मंदिराकडे घेऊन आले. आल्यावर सुवासिनींनी ओवाळलं. महाराजांच्यावरती गुलाब पुष्पांचा वर्षाव केला आणि महाराजांचं स्वागत झालं. ठरल्याप्रमाणे मारुतीरायाची स्थापना झाली. मारुतीरायाची स्थापना होऊन महाराज मागे येऊन सर्वजण कडेने उभा राहिले होते. बोलवले सर्व आतुरतेने वाट बघत होते की आता आम्हाला महाराज तीर्थ देतील आणि महाराजांचं दर्शन मिळेल म्हणून आतुर होते. तेवढ्यामध्ये महाराज म्हणाले, गणूबुवा माझी कोणी बाहेर वाट पाहते का? महाराज सर्व बोलवलेली मंडळी इथंच आलेली आहेत, कोणी नसेल. पण महाराजांनी म्हणल्यावर गणूबा बाहेर गेले आणि बघितलं. थोड्या अंतरावर त्यांची मोलकरीण संतू पण उभी होती. तिला विचारलं की इथं कोणी येऊन थांबलं होतं का गं महाराजांसाठी? आणि बघितलं पण की कोणी आहे का? कोणी दिसलं नाही. ती म्हणले, नाही मी कवाचन उभी आहे इथं, कोणी नाही कोणी बी आलं नाही. महाराजांसाठी परत आले गणूबा आणि म्हणाले, महाराज कोणी नाही आहे बाहेर, मी पण बघितलं. आणि आमची मोलकरीण संतू उभी आहे, ती पण म्हणाले कोणी नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे मी जातो, मी बाहेर जातो. आणि महाराज बाहेर आले आणि ते कपीचं रूप भगवंत प्रत्यक्ष बघून संतूबाईला आयुष्याची आपली हितकर्तव्य झाल्यासारखी वाटली. आणि संतूबाई त्यांच्या पायावर अक्षरशः पडली आणि अश्रूंची त्यांचे पाय धुवून काढले. माय काय पाय तुला? काय नको मला, काय नाही, मला सोडवा फक्त, काय काळजी करू नको माय. तिच्या तोंडामध्ये आपल्या हातात फुलपात्रातलं तीर्थ घातलं आणि म्हणाले, घरी जा आणि शांत पडून राहा आणि रामनामाला सोडू नकोस. येते म्हणली महाराजांना आणि घरी गेली. चंद्रमौळी झोपडी होती तिची. काय फटकूर पांघरलं, खाली अंतरलं आणि त्याच्यावर झोपली. श्रीराम जय राम जय जय राम 3दा म्हणली नसेल आणि तेवढ्यामध्ये जे म्हणली ते शेवटचं. वस्तीवरनं निरोप आला, संतूबाई गेल्या. महाराजांनी सर्वांना बोलवलं आणि तिच्यासाठी आपल्याकडचे पैसे काढून म्हणाले, तिचं उत्तम असं उत्तर कार्य करा. महाराज तिने सांगितलेलं मंडळी आपण सर्व शिकण्यासारखं आहे. वस्तीवाले म्हणाले, अहो संतूबाईंनी काही दिवसापूर्वी आपलं चंबू गवळा आवरून पैसे तयार करून आमच्याकडे देऊन ठेवले होते आणि म्हणाली की मी गेल्यानंतर माझं उत्तर कर्म या पैशातनं करा आणि पैसे उरले तर रामरायाला रामाच्या मंदिराला द्या. काय हो, काय परमार्थ शिकली होती का? पण तरीसुद्धा तिची तयारी ती ऐकली आणि महाराजांनी सर्व मंडळींना जमावून घेऊन सांगितलं, मंडळी हा परमार्थ किंवा हा निष्ठावंत भाव हा बाह्य रंगावर नसतो. गरीब श्रीमंत पुरुष स्त्री याच्यामध्ये काही फरक नसतो. हा फक्त हा मनातला आज निष्ठावंत भाव हा खरा कसा असेल याच्यावरती अवलंबून असतो. आज तुकाराम महाराज आम्हाला हाच असे आपल्या अभंगात सांगतायत, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. कोण सांगतंय? तुकाराम महाराज. कारण असं आहे, कोण सांगतं ह्याच्यावरती अवलंबून आहेत. ज्यांची खऱ्या अर्थाने विठ्ठल शरण आणि नामस्मरण या दोन्हीच्या आधारे ज्यांनी सदैह वैकुंठ गमनाची किमया करून घेतली असे तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत. तुकाराम महाराजांचं वामन पंडितांनी केलं, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागिवाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. असे तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म.
निष्ठावंत भाव आहे. निष्ठावंत म्हणजे निष्ठा हा शब्द जर घेतला तर निष्ठा त्याच्यासमोर एक त्रिसूत्री उभी राहते डोळ्यासमोर. एक म्हणजे विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा. विश्वास, समाजामध्ये समाधानाने आनंदाने राहण्यासाठी आम्ही कोणाकोणावर तरी विश्वास ठेवतोच. असं होत नाही, कारण हा विश्वास ठेवल्याशिवाय हे जगणं सुरू होत नाही. आणि हे सुरू असताना मग कुठल्या तरी वेगळ्या वयामध्ये वेगळ्या व्यक्ती, वेगळ्या संस्कृती, वेगळ्या तऱ्हेच्या भक्तीवरती विश्वास ठरतो. पण याला एक मोठा दोष असा आहे की विश्वासघात कधी कधी करणारी मंडळी समाजामध्ये असतात आणि मग मात्र विश्वास टिकणं अशक्य होतं. पण हाच विश्वास दृढ झाला की मग त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये होतं. ही श्रद्धा एकदा बळकट झाली आणि निःसंशय श्रद्धा होते, तेव्हा त्याचं रूपांतर निष्ठेमध्ये होतं. मग विश्वासापासून झाली सुद्धा जेव्हा श्रद्धा बळकट होते तेव्हा त्याचं निष्ठावंत. आता निष्ठावंत असं म्हणलेत, नुसती निष्ठा नाही आहे. निष्ठावंत म्हणजे भाग्यवंत, दयावंत, कृपावंत, गुणवंत, म्हणजे ज्याच्याकडे ती गोष्ट भरपूर आहे असा. म्हणजे ज्याच्याकडे निष्ठावंत असा काय पाहिजे तर भाव पाहिजे. निष्ठावंत भाव म्हणजे तो माझ्या मनाशी, माझ्या अंतःकरणाशी, माझ्या अंतरंगाशी संबंधित आहे, त्या ब्रह्मरूपाशी संबंधित आहे. भाव म्हणल्यावर आम्हाला एकच भाव माहिती असतो जो आम्हाला कोणी देत नाही पण आम्ही भरपूर खातो, त्याला भाव म्हणतात. पण तो भाव त्यांना अपेक्षित नव्हता. भाव जर पुरुषांना विचारलं तर शेअरचे भाव, कपड्याचे भाव, इतर काय काय जमिनी प्लॉटचे भाव हे समजतं त्यांना. स्त्रियांना विचारलं तर साड्या आणि विशेषतः दागिने, सोन्याचा भाव चढला वातरला की काय विचारू नका, त्यांचं लक्ष तिकडे असतं सगळं करून. अशीच एक स्त्री होती, फार सोन्याची आवड होती तिला. आणि ती सोन्याची आवड असताना तिला आपल्या नवऱ्याकडनं त्यांनी दागिने बनवा अशी खूप हौस होती. त्याचं कारणही असं होतं, सासूकडे भरपूर दागिने होते, त्याची जेलसी जास्त होती आणि म्हणून सारखी नवऱ्याच्या मागे लागायची, अहो दागिने आता नवीन जरा सोनं स्वस्त झालं की अहो करा ना. तो म्हणायचा बिचारा त्याच्या परिस्थितीप्रमाणे वेळेप्रमाणे करायचा येतो, पण तरीसुद्धा तिचं समाधान होत नव्हतं. तो म्हणाला एवढं वाटतंय ना तुला, आईच्याकडे किती दागिने आहेत, मग तू माग ना तिला म्हणे कधीतरी. मागायचं काय, देतील का? अगं युक्ती असते, माणसाच्या पोटात शिरायचं, माणसाच्या गोड बोलायचं, त्याच्याप्रमाणे कर. आणि ती म्हणते बरं ठीक आहे मी प्रयत्न करते. आणि म्हणून एक दिवशी अशीच संक्रांत होऊन रथसप्तमी होते आणि तिळगुळ घ्या, बोट बोला, अगदी टेबलावरती रात्री जेवायला तिघजणं बसले असतात, सर्व होते, गप्पा मारत असतात. आई आज कुठे गेलातात? काही नाही म्हणे, हास्य क्लबमध्ये गेले तुम्ही आज. हो का, काय झालं? काही नाही, तिथं आज रथसप्तमीनिमित्त सांगितलं सूर्यनमस्कार घालावे. सूर्यनमस्कार आता ह्या वया म्हणजे सिनियर सिटिझन्ससाठी सूर्यनमस्कार हे उत्तम आहे. आपण पैसा दागिने याच्यापेक्षा सूर्यनमस्कार घालावे आणि अशा तऱ्हेचं करावं. वा वा वा, चांगलं सांगितलं. पण मग आणि ते एवढं नाही म्हणाले की सूर्यनमस्कार हाच खरा दागिना आहे. तिच्या लक्षात आलं, अरे वा ही योग्य संधी आहे. आणि म्हणून म्हणले आई मग तुमच्याकडचा एखादा सोन्याचा दागिना मला द्या की. ते म्हणले अरे वा ग वा, आणि मी काय घालू? सूर्यनमस्कार. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण असं झालं, हे म्हणल्यानंतर नवऱ्याला तो हसला पटकन. आणि तुम्हाला माहिती आहे आपण रस्त्यात पडलो तर लागलं काय नंतर बघतो, हसलं कोणते आधी बघतो, तसं झालं त्या बाईचं. आणि नवरा हसला म्हणून चिडली. अर्थात ते रात्रीच्या भांड्या लावण्यावरनं सगळ्या घराचं लक्षात आलं, तो आपला गेला. सकाळी झाली, हे संपलं प्रकरण तिथं नाही. सकाळी बायको चिडली होती, हे सगळं झालं, दागिना तर मिळाच नाही आणि नवरा पुन्हा कुत्सितप्रमाणे हसला. म्हणून सकाळी उठली, बॅग काढली, जोरात आपटली, नवऱ्याचं लक्ष जावं की बाबा काय आहे. आणि बॅग उघडली आणि आता कपडे भरायला लागत नाही, दरवाजा उघडला की बदा कपडे पडतात, अशी अवस्था होती. त्या बदाबदाचा आवाजही झाला. बॅग आपटली आणि म्हणाले मी चालले, मी माझ्या माहेरी चालले. तो म्हणला मी पण चाललो. मी माझ्या कुठे चालला? मी म्हणे देवळात चाललो आहे. ऐकशील की नाही माझं पूर्ण? मी म्हणे देवळात चाललो आहे. हो का, बरं. पण एक सांगते, देवळात गेलात आणि कुठेही गेलात तरी चालेल, पण नवस वगैरे बोललात तरी मी आता परत येणार नाही. तो म्हणला मी नवस बोलायला नाही, नवस फेडायला चाललो आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. बरं, हे प्रकरण तिथं संपलं नाही. पुढची गंमत सांगतो. 2 महिन्यांनी पुन्हा तिचा फोन आला, घरी गेली. अगं आता तुझ्या मनासारखं झालं ना सगळं, मग आता कशाला फोनवरनं भांडतेस? काही नाही म्हणे, वर्क फ्रॉम होम. पांडुरंग हरी वास. म्हणजे मंडळी भाव
हा ज्या अपेक्षेत आहे तो अंतरंगातला भाव आहे, हा भाव अपेक्षा नाही. मग निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म, स्वधर्म म्हणजे स्वकर्म, आपलं स्वतःचं कर्तव्य. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं की मी मुलगा मुलगी पुरुष बाई काय म्हणून जन्माला येईल हे माझ्या हातात नाही, कुठल्या जातीत जन्माला येईल हेही माझ्या हातात नाही, पण ज्या जातीमध्ये ज्याप्रमाणे मी जन्माला येईन त्याचं कर्तव्य त्या जातीचं किंवा त्याचं जे कर्तव्य असेल ते कर्तव्य स्वकर्तव्य म्हणून समाधानाने करणं, याचा अर्थ स्वधर्म आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. हा स्वधर्म हा माणसाचा स्वधर्म असा असावा, याच्यासाठी माऊलींनी पण सांगितलं विश्व स्वधर्म सूर्य पाहू. मी हा नुसता स्वतःच्या कुटुंबापुरता, देशापुरता, संस्कृतीपुरता न बघता त्याच्या पलीकडे जो भगवंत आहे, कारण मी हा परमेश्वराचा अंश आहे. मी परमेश्वराचा अंश म्हणजे मी त्याचा तुकडा नाही आहे. इट इज अ इंटरग्रेट पार्ट मराठीत सांगायचं जातं, म्हणजे मी त्याचा अंगीभूत भाग आहे. जर मी त्याचा अंगभूत भाग असेल तर मी त्याच्यासाठी त्या माझ्या ज्या ब्रह्मस्वरूपावर प्रेम करणं, त्याची भक्ती करणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वधर्म आहे. त्याच्या खऱ्या अर्थाने भजन करणं, कीर्तन करणं म्हणजे स्वधर्म आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. तुकोबारायांची पराकोटीची निष्ठा होती. त्यांची आपल्याला अनेक माहिती असले उदाहरण सांगायचं, अगदी सोपं साधं उदाहरण की तुकोबारायांचं कीर्तन ऐकायची छत्रपतींना खूप इच्छा होती. आणि छत्रपती शिवाजींनी अनेक वेळा किंबहुना आपलं गुरुपद घ्यावं असं सुद्धा तुकारामबाबांच्या मागे शिवाजी महाराज लागले होते. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना म्हणत होते. पण तरीसुद्धा एकदा कीर्तनाला जायचा योग शिवाजी महाराजांना आला आणि शिवाजी महाराज कीर्तनाला येऊन बसले. तुकारामांचं कीर्तन उत्तम चाललं होतं आणि खानाला कळलं की महाराज कीर्तनाला बसलेत. आता खानाला काय तिथल्या देवळातल्या लोकांनी सांगितलं का, आमच्यासारखेच फंद फितूर करणारे तेव्हाही होते, जे आजही करतात तेच का त्या काळी केलं. आणि महाराजांना कळलं की इथे हळूहळू मंदिरापाशी यवनांची मंडळी गोळा झाली आहेत. याचा अर्थ खानाने अशी संधी थोडीच दवडणारे शिवाजी महाराज अनायसे हातामध्ये येत होते आणि प्रत्येक दाराशी शिपाई दिसायला लागले. ते बघितलं आणि तुकाराम बुवांना लक्षात आलं आपली निष्ठा ज्या नामावर आहे, ज्या परमेश्वरावर आहे, त्याला कळवळून प्रार्थना करायला लागले. तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि म्हणून गजर केला. आणि आपल्याला माहिती आहे काय झालं ते खऱ्या अर्थाने. आणि प्रत्यक्ष सर्व शिवाजी दिसायला लागले आणि यवनांना कळलंच नाही. आणि प्रत्यक्ष पांडुरंग बाहेर पांढरा स्वच्छ घोडा घेऊन शिवाजी महाराजांना तिथून सुटका केली. त्याही पुढे आणखीन एक गोष्ट आहे जी निष्ठेवरची निष्ठा आहे. म्हणजे नुसती तुकारामवांची पांडुरंगावर निष्ठा नाही, पांडुरंगांची तुकारामवांवरती एवढी निष्ठा होती की एकदा गोपालकृष्णाची लीला गाताना त्यांनी गोपालकृष्णाने माती खाली याचं वर्णन आणि त्याचं मुख मलिन झालं असं गायले. रामेश्वर भट्ट त्यांचे खऱ्या अर्थाने आता त्यांचं निष्ठावान त्यांचे अनुयायी होते आणि त्यांना तो मलिन हा शब्दच्या जागी म्लान हा शब्द योजला. आणि तुकारामवांना सांगितलं. तुकारामवांना त्याचं काही विशेष वाटलं नाही आणि रामेश्वर भट्ट घरी गेले. रात्री पांडुरंग स्वप्नात आले आणि सांगितलं, अरे मला ज्या रूपामध्ये त्यांनी बघितलं आहे त्या रूपामध्येच ते वर्णन करणार ना, तो मलिन हा शब्द बरोबर आहे. आणि खडबडून उठले रामेश्वर भट्ट आणि तुकारामांच्या पाया पडले. म्हणाले, महाराज पांडुरंग येऊन सांगून गेले. काय सांगितलं? हा मलिन हा शब्दच बरोबर आहे, म्लान नाही. तुकाराम बुवांचा कंठ भरून आला. म्हणाले, माझ्या एका शब्दासाठी पांडुरंग आले? ही निष्ठेवरची निष्ठा. म्हणजे आपल्या निष्ठावान भक्ताचा एवढासुद्धा जर चूक आहे तर त्याच्यावरही निष्ठा कशी आहे हे दिसतं. असे निष्ठेचे अनेक प्रकार आहेत. निष्ठा पण मंडळी अशी निष्ठा थोडा जरी आम्हाला त्याच्यामध्ये माया मोह किंवा कुणी आम्हाला काही बोललं तर ही निष्ठा आमची कमी होतो, आमचा निर्धार कमी होतो. तीर्थ करू जाता
म्हणती कावळा तीर्थ करू जाता, म्हणती कावळा न करी त्याला हासताती, न करी त्याला हासताती. न करे त्याला हासताती. फार खाय त्याला म्हणती अघोरी, फार खाय त्याला म्हणती अघोरी. खादाड हा भारी राक्षस, खादाड हा भारी राक्षस. तीर्थ करू जात, थोडे खाय त्याची करती टवाळी, थोडे खाय त्याची करती टवाळी. पाप्याच्या कपाळी अन्न कैसे, पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. हरू जाता म्हणती कावळा, न करे त्याला हासताती. तुका म्हणे किती राखावा लौकिक, तुका म्हणे किती किती राखावा लौकिक. अवताराधिक त्रास देती, अवताराधिक त्रास देती. करू जाता म्हणती कावळा, न करी त्याला हासतात. म्हणाले भगवंताचे एवढे अवतार झाले, त्यांनाही त्रास देणारे लोक आहेत. तर आपल्या जर मध्ये काही निर्माण झालं एखादं, तरीसुद्धा आपण हा निर्धार सोडता कामा नये. निर्धाराचं उदाहरण घ्यायचं झालं तर समर्थ रामदास यांचं अतिशय उत्तम असं उदाहरण आपल्याला. समर्थांची काही गोष्ट वेगळी नव्हती. खऱ्या अर्थाने जे शक्ती युक्ती बुद्धीचं एक वस्तुपाठ असणारे समर्थ यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला माहिती आहे. बोहल्यावरनं जे निघाले ते गोदावरी तटे आले आणि गोदावरी तटी 13 कोटी रामनामस्मरण आणि गायत्री पुरस्चरण करून तेजपुंज झालेल्या देह संध्याकाळी असे गोदावरी तटी बसले होते. गोदावरी तटी बसले असताना त्यावेळेला त्यांच्या समोरून तिथून एक अंत्ययात्रा गेली. अंत्ययात्रेमागे त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्याची पत्नी सती जाण्यासाठी निघाली होती. तिचे ते पांढरे शुभ्र वस्त्र आणि मळवट भरलेलं हातभर हिरवा चुडा अशा सर्व तऱ्हेने ती निघाली होती. कोणीतरी चांगल्या माणसाने सांगितलं, इथं सत्पुरुष एक आहेत, जाता जात सती तर दर्शन घ्या. आणि म्हणून त्या नित्याप्रमाणे त्या बसलेल्या असताना तिथं नमस्कार करायला गेल्या. खाली वाकून बायका जशा वाकून हात हलवून नमस्कार करतात तसा नमस्कार समर्थांच्या समोर केला. समर्थ ध्यानावस्थेत आपण डोळे मिटूनच होते, त्यांचं लक्षही नव्हतं. फक्त त्यांनी तो कंकणांचा आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकून म्हणले, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. सारे ग म ध म ग रे रे ग रे. म्हणाली समर्थांकडे पाहून, कुण्या जन्माचा आशीर्वाद देता, कुण्या जन्माचा आशीर्वाद देता.
सती या जन्मी चालले मी आता. महाराज, मी सती चालले, कुठल्या जन्माचा हा आशीर्वाद आहे? समर्थांनी डोळे उघडले. शक्य नाही प्रभु राम बोलले, शक्य नाही प्रभु राम बोलले, तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे, तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे. कुण्या जन्माचा आशीर्वाद. म्हणाले, हा माझ्या अंतरात्म्यातला राम म्हणलाय, हा माझा राम, हे शब्द खोटे होणार नाही. आणि पुढे आपल्याला माहिती आहे मंडळी की तो चितेवरनं उठला, त्याला अष्टपुत्रा सौभाग्यवती नाही तर 10 मुलं झाली, त्यातला एक समर्थांच्याकडे सेवेला सुद्धा त्यांनी दिला. ही निष्ठा, कारण त्यांच्या ह्या अंतरात्म्यावरचा हा निर्धार होता. हा निर्धार, असा निर्धार असणं हा तुकारामांचा निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, पाहू नये आस, हा निष्काम असला पाहिजे. माझ्या मनाप्रमाणे बघितलं हा निर्धार. हा निष्काम म्हणजे कसा की अप टू 60% ऑफ, अप टू नाही किंवा स्टार असतो, खाली काय कुठली अट नाही, कुठली अपेक्षा आहे, निरपेक्षप्रमाणे खऱ्या अर्थाने निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास, की एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला की त्याचा दुसरा विश्वास त्याच्यासारखा, त्याच्यावर अनन्याश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. असं समर्थ आपल्या भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे, त्याच्याप्रमाणे ज्याचा जो माझ्यावर अनन्यपणे विश्वास ठेवतो त्याचा सर्व काळ योगक्षेम मी सांभाळतो, अशा प्रमाणात हव्या. आणि पहिल्या ओळीमध्ये सांगितलं काय करावं, दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं कसं करावं, आणि तिसऱ्या ओळीमध्ये आम्हाला आश्वासन दिलं. तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षेला, नाही ऐकियेला ऐसा कोणी. म्हणाले की मी भगवंताच्या नामाला लागला आहे, भगवंताच्या नादाला लागला आहे आणि वाया गेला आहे असा बघितला नाही. निष्ठेचे अनेक प्रकार आहेत. वेळेअभावी आपण फक्त नावं घेऊया वाटल्यास. मातृपितृनिष्ठा, मातृभूमिनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वामीनिष्ठा, एकापेक्षा एक निष्ठा. एक उदाहरण पण बघूया निष्ठेचं. शिवाजी महाराजांच्याकडे अनंत निष्ठावान अनुयायी होते आणि म्हणून स्वराज्याची ही संकल्पना त्यांना राबवता आली. एकापेक्षा एक होते. बाजीप्रभू देशपांडे, मृत्यूसमोर माहिती होता, पण तरीसुद्धा राजांच्यासाठी ती खिंड पावन होण्याचं कारण बाजीने ते सगळ्या वार झेलले आणि महाराज खऱ्या अर्थाने सुखरूप 5 तोफेचे बार होईस तर त्यांनी आपला देह सोडला नाही. मुरारबाजी, ज्याचा पुरंदरच्या युद्धामध्ये मुंडकं उडवलं गेलं संपूर्ण, तरीसुद्धा दोन्ही हाताने आपली तलवार चालून अनेक समोरचे शत्रूची लोक कापत होता. मुरारबाजी अमर जाहला, स्वर्गी गेला धड लढे. मुरारबाजी अमर जाहला, स्वर्गी गेला धड लढे. अपूर्वताही इतिहासाची नाही याला तोड कुठे. अपूर्वताही इतिहासाची नाही याला तोड कुठे. मंडळी, अशी निष्ठावान मंडळी कितीतरी सांगता येईल की खऱ्या अर्थाने मातृपितृनिष्ठा म्हणायचं. भगवान प्रभू रामचंद्र आपल्या आईवडिलांच्या इच्छेसाठी होणारा राज्याभिषेक सोडून वनवासाला गेले. पुंडलिक आईवडिलांच्या सेवेसाठी, जे आज आपण सावळं परब्रह्म आम्हाला दर्शनाला मिळते ते त्याच्यामुळे की ज्यांनी आपल्या आईवडिलांच्या सेवेसाठी पांडुरंगाला उभं केलं. अशा अनेक प्रकारच्या निष्ठा, ही निष्ठा असणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे असं परोपरीने आम्हाला सांगतायत. कर्मनिष्ठामध्ये सावतामाळी आहेत, बाबा आमटे आहेत, टाटा कुटुंबीय, सुधामूर्ती, किती लोकांची नावं घेऊ. निष्ठावंतांची मांदियाळी आहे आणि म्हणून आज आम्ही सुखाने आणि आनंदाने या भारत देशामध्ये राहू शकतो. अशा अनेक निष्ठावान मंडळी होती आणि म्हणून आहेत. त्याच्यामुळे हे जग अतिशय उत्तम असं चालतं आहे. आणि जो भाग आम्हाला शिवदिन केसरी सांगतात की मग यासाठी काय करा, की आम्हाला अगदी काही प्रमाणात जरी असं वाटलं पण मग काय करायला पाहिजे, तर भावधरा रे आपुलासा देव करा रे. भावधरा रे आपुलासा देव करा रे. कोणी काही म्हणो
यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. निंदा स्तुतीवर लावून काठी, निंदा स्तुतीवर लावून काठी. मी तुहरा रे आपुलासा देव करार, आपुलासा देव करारे. काय करणं, आपलं सर्व विसरून खऱ्या अर्थाने भावपूर्ण आणि खऱ्या अर्थाने निष्काम आणि निष्ठावान भगवान ठेवतो. हाच असे पुरवंग सांगताना निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकोन. सद्गुरुनाथ महाराज चुकोन. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्काम निश्चला विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चला विठ्ठली विश्वास. पाहून ये आस आणि कांची, आणि कांची. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा नाही उपेक्षिला. नाही ऐकिला, नाही ऐकिला. ऐसा कोणी, ऐसा कोणी. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. कीर्तनप्रेमींना नम्र विनंती, कीर्तन विश्वाला आपण सर्वांनी तन मन धनाने मदत करून हा उत्तम असा प्रकल्प पुढे न्यावा ही सर्वांना विनंती. तसंच आमचं बोधवाक्य असं आहे की हवं तेव्हा हवं तिथे हवे ते एका क्लिकवर आपल्या सर्वांना कीर्तन ऐकायला मिळेल. आता क्षणभर कीर्तन त्याच्या प्रथेप्रमाणे नामस्मरण करूया चित्तशुद्धीसाठी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, महारुद्र हनुमान की जय. भारत माता की जय, गो माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. मंडळी, प्रत्येकजण जन्माला आलेला प्रत्येकजण हा आपल्या कुवतीनुसार, आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या संस्कारानुसार काही ना काहीतरी ध्येय किंवा काहीतरी नियम हा करतच असतो. आणि तो नियम जो तो आपापला पाळायचा प्रयत्न करत असतो.
पण खऱ्या अर्थाने भगवंतनिष्ठ होऊन या समाजाचा विचार करून करणारे खऱ्या अर्थाने संत असतात. आमचा नियम असा असतो की कधीतरी करतो आणि आमचा नियम टिकत नाही, हे आपण बऱ्याच वेळा बघतो. किंबहुना नियम करून तो टिकवणं हे काही येऱ्या गबाळाचं काम नाही. त्याला खऱ्या अर्थाने त्याच्यामागची निष्ठा श्रद्धा लागते. पण आम्ही असं एक आज चरित्र गायन करणार आहोत की ज्याने आपला देहसुद्धा जाईल का नाही याचा विचार न करता पांडुरंगावरती श्रद्धा ठेवून आपल्या गुरुचरणावरती श्रद्धा ठेवली, अशा एका संतांचं चरित्र आज आपण गायणार आहोत. परमानंद कृपेने हरिपद रज मस्तकी धरी जोगाम्या जोगाम्या सुरवर यक्षादी गायनी जोगा. परमानंद कृपेने, आपल्या गुरुच्या कृपेने जो सतत भगवंताच्या चरणी रत आहे असा हा कोण? जोगा परमानंद भक्त, जोगा परमानंद भक्त, बारशी गामात असे राहत, अखंड उदास आणि विरक्त, वैराग्य भरित सर्वदा. अतिशय विरक्त आणि उदास असलेले जोगा परमानंद आपल्या नावापुढे आपल्या सद्गुरूंचं नाव परमानंद हे लावून आयुष्यभर त्याची जपणूक करून करायचे. त्यांचा नेम असा होता, पहाटे सूर्योदयापरी उठावं, अन्निका आवरून पांडुरंगाच्या काकड आरतीसाठी यावं, भूपाळी आणि पंचपदीपर्यंत सर्व म्हणत असताना मानसपूजेमध्ये भगवंताला विनंती करावी, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा, उपचारासहित रुक्मिणीकांता, उपचारासहित रुक्मिणीकांता, घ्यावी सेवा दिनाची दीनानाथा. आणि परोपरीने पांडुरंगाला विनंती करावी, देवा माझ्या सद्गुरूंनी दिलेलं हे व्रत आहे आणि ते माझ्याकडनं पूर्ण करून घे. एवढं काय होतं व्रत? नेम अद्भुत आचरी थोर संत, नेम अद्भुत आचरी थोर संत, श्लोक गीतेचा म्हणून दंडवत, श्लोक गीतेचा म्हणून दंडवत, घाली साष्टांगी सप्तशतक रोज, घाली साष्टांगी सप्तशतक रोज, कान पुरविल भगवंत भक्त चोज, कान पुरविल भगवंत भक्त चोज. रोज उठावं, तोरण दारापाशी यावं काकड झाल्यावर आणि खणखणीत गीतेचा श्लोक म्हणावा आणि सूर्यनमस्कार घालावे. खऱ्या अर्थाने तो इतका, जे त्यांचे कपडे होते ते इतके विरक्त आणि असे साधे असायचे की त्याच्यामध्ये ते रस्त्याने घालताना, ते साष्टांग नमस्कार घालताना त्यांना कधीच असं वाटत नव्हतं की आपले कपडे काय आहेत आणि आपण करतोय काय. आणि अशा रीतीने ते साष्टांग नमन करत सुरुवात करायचे. प्रत्येक साष्टांग नमस्कारानंतर पुन्हा एकदा पुढचा श्लोक म्हणायचा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाक्षैव किमि कुर्वत संजय वाच. आणि पुन्हा एकदा श्लोक म्हणायचा. आम्ही नमस्कार घालायला गेले तो उचलायला 4 जण लागतात. तसं नव्हतं, सर्वांगासन होतं की जे खऱ्या अर्थाने ते त्यांना घालून ते सर्वांना आपल्या गुरूंनी सांगितलेलं शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धीसाठी करत होते. आणि असं करून दुपारी बरोबर 12 वाजता नैवेद्य करायचा आणि संध्याकाळी पुन्हा पांडुरंगाला येऊन आमच्याकडनं हे उत्तम सेवा करून घेतलं म्हणून आभार मानायचा, भजन करायचा आणि घरी जायचा. भगवंतानी बघितलं की याची भक्ती खरोखरीच एकदा आता परीक्षा घ्यावी असं वाटलं. आणि म्हणून एकदा झालं असं की एक येवल्याचा व्यापारी तिथे आला होता. त्या व्यापाऱ्याने त्या दिवशी अति उत्तम अशी पूजा केली होती. पितांबर, उपर्ण आणि अंगी अशी भगवंताला शिवी, तुळशीचा माळ हा आणि पंचामृताचं स्नान करून अतिशय शुद्ध मनाने तो बाहेर येत होता. आणि तेवढ्यामध्ये बघितलं तर बाहेर मोठ्या
एक पावसाची तिरीप अशी येताना दिसली, पावसाची भुरभुर येताना दिसली म्हणून थांबला. तेवढ्यात एक खणखणीत आवाज कानावर पडला, ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थं प्रावृम्यं छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित. बघतोय तर 15व्या अध्यायाचा हा श्लोक कोण बघतो म्हणून बघितलं तर पुन्हा हे जोगा आले होते, जोगा परमानंद. आणि बघता बघता चौकशी करता करता ते पुढे नमस्कार घालत गेले. शेजारी पाजारी चौकशी केली, अरे हा कोण आहेत हे? म्हणाले हे जोगा परमानंद. परमानंद? हो, हे यांच्या गुरुचं नाव आहे. आणि उन्हाळा असो पावसाळा असो, आमच्यासारख्याने नवरात्र किंवा 3 दिवस कुठले तरी अकादशा वगैरे 12 महिने 18 काळ, ऊन असो पाऊस असो थंडी असो, हे सतत हे व्रत सांभाळतात आणि जातात. बघता बघता ते म्हणाले मग ह्या सत्पुरुषाचं दर्शन घेतलंच पाहिजे म्हणून थांबले. आणि पूर्ण फेरी करून पुन्हा जेव्हा आले तेव्हा त्यांचे संपूर्ण सर्व श्लोक संपून पांडुरंगाच्या दर्शनाला परत आले होते. त्यांनी पाहिलं आणि पायावरती नमस्कार केला. म्हणाले देवा, अरे केवढी ही सेवा, काय करताय? त्याच्या मनात आलं आपल्या बासनामध्ये जो दुसरा पितांबराचा एक आणखीन भाग आहे, तो पितांबराचा एक पितांबर त्याला द्यावा. आणि म्हणून पुढे आला आणि म्हणाला देवा केवढी सेवा. मला एक आपले हे कपडे बघून, त्याला खरं तर त्याची कपडे बघून दया आली होती. त्यांनी तो पितांबर घेतला आणि म्हणाला देवा एवढा आमच्यातर्फे तुम्हाला घ्या. तो म्हणा हो, मला जे काही गरज नाहीत, हे कपडे आणि ह्या मिळणाऱ्या अन्नावर मी अतिशय आनंदी आहेस, मी विरक्त आहे, मला हे काही नको आहे खरं तर. तो म्हणाला हे बघा ते काही असू दे, तुम्ही माझी भेट म्हणून घ्या, माझी सेवा म्हणून घ्या, पण घ्या. तो म्हणला मला खरंच नको. ते नको म्हणत होते, हे हवं म्हणत असं चाललं होतं. तो व्यापारीच किती केलं तरी. आणि त्यांनी बघितलं, त्यांनी केलं, त्याच्या हातात दिला, पायावर डोकं ठेवलं, म्हणलं तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. शपथ म्हणल्यावर त्यांचा नाईलाज झाला आणि घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्याप्रमाणे पुन्हा हा पांडुरंगाचा प्रसाद आहे, पांडुरंगाला दाखवावं आणि मग त्या कामासाठीच वापरावं. आमच्यासारखं असं म्हणलं असतं राहू द्या, दिवाळी कधीतरी लग्न म्हणजे. तसं न करता त्यांनी तो वापरायला घेतला आणि सकाळी आले, नित्याचे आपले कपडे काढले आणि तो पितांबर घातला आणि पुन्हा एकदा श्लोक म्हणून नमस्कार घालण्यात. पण तेवढ्यात अचानक गड गड घन घर जे घोरकित, गड गड घन घर जे घोरकित, जलधारांचा पूर लोटला, जलधारांचा पूर लोटला, घोरतिमिरान नभी, घोरतिमिरधन नभी पसरला, विद्युलतांचा धनिकड कडला, विद्युलतांचा धनिकड कडला, काय करू नुमजे घोर किती, काय करू नुमजे घोर किती, गड गड घन गरजे, घन गरजे, घन गरजे घोर किती. संपूर्ण एकूण काळोख आलं. सकाळची वेळ होती तरी सर्व अंधकार झाला. वारा जोराचा सुटला, पाऊस तुफान पडू लागला. कळेना त्यांना काय करावं आता. पण तरीसुद्धा आपल्याला दिलेलं हे व्रत आहे आणि म्हणून सुरुवात केली. नित्याप्रमाणे पहिला श्लोक म्हणला आणि नमस्कार घातला. पण इतकं पाणी आणि इतकं चिखल झाला होता की त्यांना कळेना ह्यात काय करावं. म्हणून पुसून झटकून जागा बदलून नमस्कार करायला लागले. तुम्हीसुद्धा आलात कीर्तनाला की जागा बघताच आणि रुमाल टाकून बसता सगळी मंडळी, बघतो की आपण आहे की नाही. तसंच अवस्था आज आमच्या जोगा परमानंदांची झाली. याच्यावरती कबीरांचा एक मोठा छान दोहा आहे, नरक पर नको डरत है, नरक पर नको डरत है, नरक पर नको नाय, जस दातन को गात है, जस दातन को गात है, यश दातन को नाय, बजो रे भैया राम गोविंद हरे, बजो रे भैया राम गोविंद हरे. नर कपर नको डरत आहे. आम्ही आमच्या कापडाची इस्त्री मिळेल का, कापड मिळेल का याचं बघतो. नरकात पडतो का याची भीती वाटत नाही. नरकपर नको नाही, जसं दाता नको. मला कोणी काही केलं दिलं
तर त्याचा मी आनंद मानतो. पण जसं यशदा जातं तो गोपालकृष्ण भगवंत याला आम्ही विसरतो, असं त्याचा अर्थ आहे. आणि मग अशाप्रमाणे याची परिस्थिती झाली आणि ते सावरत सावरत गेला. पण आज 5-6 नुसते नमस्कार नाही झाले तर चित्त दुश्चित्त झालं आणि कुठल्याही परिस्थितीत ते नमस्कार पूर्ण होईना. पुन्हा तोरणदारापाशी येऊन ओट्यावर बसले आणि स्वतःशीच विचार करायला लागले, काय मी किती पापी आहे, मी काय हे करतो आहे, माझ्याने का हे पूर्ण होत नाही. आणि त्यांच्याबद्दल स्वतःबद्दलच वाईट विचार यायला लागले. मला खरं तर मोठी शिक्षा मिळाली पाहिजे, मी फार मोठा पापी आहे. अधम किती पातकी नीच कैसा, अधम किती पातकी नीच कैसा, जाणुनी हरिपदा करीतनाशासा, त्यागुनी हरिपदा करीतनाशासा, अधम किती पातकी नीच कैसा. विषय नवते कदा सुखद मनुजासवे, विषय नवते कदा सुखद मनुजासवे, जाणुनी गुंतलो मोहपाशी असा, जाणुनी गुंतलो मोहपाशी असा, अदन किती पातकी नीच कैसा, आदम किती पातकी. स्वतःला दोष देऊन म्हणाले, पांडुरंगा माझी त्यांनी फार मोठी चूक झाली, मला शिक्षा दे रे काहीतरी. असं विचार करत असताना बघितलं तर बाहेर मंदिराबाहेर एक शेतकरी आपली बैलाची जोडी घेऊन दर्शनाला आला होता. म्हणाले, शेतकरी दादा इकडे येता, माझं एक काम आहे. त्यांनी आधीच काय केलं होतं, ज्या पितांबरामुळे हे सर्व गडबड झाली होती तो पितांबर काढून झटकून कडेला ठेवला होता आणि आपले नित्याचे कपडे घातले होते. कारण या पितांबरामुळे सर्व गडबड झाली आहे म्हणून तो पितांबर झटकून कडेला ठेवला होता. तो पितांबर त्या शेतकऱ्याला म्हणले, दादा हा पितांबर मी तुम्हाला देता, माझं एक छोटं काम करतो की होय. शेतकरी माणूस नेहमीच असा बसायला पडतो आणि फशी पडतो म्हणून आपण 5 वर्ष बघतो पुढे. अशीच माणसांची गत होते आणि तशी त्याची झाली. आणि म्हणाला, करतो की काम. म्हणला, काय करायचं. काय नाही, तुझ्या त्या जुवाराच्या 2 खुंट्या आहेत त्या काढ आणि माझे 2 पाय तिथे बांध आणि तुझ्या बैलांना एक कोरडा ओढ. अरे देवा, आता हे बघ, हे तू घेतो म्हणलायस, आता हे तुला करायला पाहिजे. शेतकरी त्या मोहाला पडला, त्या पितांबराच्या मोहात पडला आणि त्यांनी त्याचे पाय जुवाराच्या खुंटीला बांधले आणि एक कोरडा ओढला. काय सांगू, कसं सांगू, धाड 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 निघाली आणि पाठ दुखली, रक्त बंबाळ झाला, आतडी बाहेर आली. पण विश्वम विष्णव षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत भूतभाव भूतात्मा भूतभावना अंतिमते सागती म्हणून मुखातून नाम यायला लागलं. आणि जाऊन नेहमीप्रमाणे ती बैलाची जोडी आंब्याच्या झाडाखाली जाऊन पाहिली. आता अगदी पार कले प्राण जायची अवस्था आली होती आणि पांडुरंगाला प्रार्थना करत होता, पतित मी पापी शरण आलो तुझ, पतित मी पापी शरण आलो तुझ, राखे माझी लाज पांडुरंग पांडुरंग, पतित मी. तारियले भक्त नकळे तुझा अंत, तारियले भक्त नकळे तुझा अंत, कायमी पतित पांडुरंग, कायमी पतित पांडुरंग, पतित मी जोगा म्हणे तुझा शरण दृढ भावे, जोगा म्हणे तुझा शरण दृढ भावे, वा पाप निर्दळावे पांडुरंग, पाप निर्दळावे पांडुरंग, पतित मी पापी शरण आलो तुझ. देवा भक्तवत्सला गोविंदा, प्राण आता जायची वेळ आली आहे, आता तरी मी. आणि तेवढ्यात कुठला असा केशराचा कुस्त्रीचा सुगंध आला. मालकंस सावळे सुंदर
रूप मनोहर सावळे सुंदर. आणि प्रत्यक्ष पांडुरंग बघितला मग सोहस्ते सोडविले चरण. प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याचे पायची दोरी सोडली मग स्वहस्ते सोडविले चरण. तयासी दिदले आलिंगन कृपा दृष्टी पाहताची जाण. दिव्य शरीर जाहले. जवळ घेतलं, अंगावरनं हात फिरला. अरे जोग्या, अरे एवढ्याशा छोट्या चुकीसाठी एवढी मोठी ही अशी करतात का रे? मी प्रसन्न आहे, माग काही म्हण. जोगा म्हणा, देवा माझ्या हातून जी चूक झाली, माझ्या गुरुची आज्ञा होती, माझ्या गुरुची आज्ञा मी मोडली, माझी निष्ठा कमी पडली. देवा आता काय द्यायचं असेल तर एवढंच द्या. पुढ्या आयुष्यामध्ये कधीही माझी निष्ठा कमी नव्हता. हा गुरुचा वारसा मला चालवता यावा एवढेच एक कृपा करा. आणि अशा रीतीने जोगा परमानंद अमर झाले. आजही बार्शीमधल्या मंदिरातून आवाज आम्हाला येतो, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नाही. निर्धार हे वर्म चुको नाही. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. तुकारामाने मागितलेलं मागणं आपण मागूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हा. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.